पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी साधी सोपी फ्लावर वाटाण्याची भाजी। त्यासाठी काय करायचं, फ्लावर असं स्वच्छ धुवून निवडून घ्यायचं। त्यानंतर वाटाणे थोडे शिजून घ्यायचे। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टमाटर, थोडं अद्रक लसूणची पेस्ट किंवा अद्रक लसूणचा कूट घेऊ शकता। थोडीशी कोथिंबीर घ्यायची। कढईमध्ये थोडंसं किंचित तेल टाकून थोडंसं चिमूटभर मीठ टाकून फ्लावर चांगला भाजून घ्यायचा। त्यानंतर परत थोडंसं तेल टाकून कांदा टमाटर परतून घ्यायचं। सोबत अद्रक लसूणची पेस्ट टाकायची। पुन्हा एकदा एकजीव करून थोडंसं परतून घ्यायचं। मग आपलं लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला, हळद असं सगळे मसाले टाकून हे मिक्स करून घ्यायचं। थोडं तेल सुटेपर्यंत हे मसाले परतून घ्यायचे। मग ह्याच्यामध्ये शिजवलेले वाटाणे टाकून पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं। मग वाटाण्याला छान अशी कोटिंग लागती मसाल्याची। मग आपला जो परतून घेतलेला फ्लावर आहे ना तो टाकायचा आणि मग एकजीव करायचा। चवीनुसार मीठ टाकायचं। भाजीला पुरेल असं थोडं पाणी टाकून झाकण ठेवायचं। बस 1-2-3 मिनिटातच ही भाजी तयार होती। खायला इतकी भारी, बनवायला तर तुम्ही बघितली किती सोपी। वरून थोडी कोथिंबीर टाकायची। पुरीसोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान लागते। टिफिनला सुद्धा खूप बेस्ट भाजी आहे। नक्की करून बघा। अशीच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।